नमस्कार. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे आगामी हप्ते, त्यासाठीचे काही अत्यंत कडक नवीन नियम आणि अर्थातच हे पैसे खात्यात कधी जमा होणार याच्या संभाव्य तारखा. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुमचे आगामी पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते अडकण्याची शक्यता आहे का? होय, खरंच तसा धोका आहे. सरकारच्या काही नवीन आणि अत्यंत कडक नियमांमुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे अचानक थांबू शकतात. हे सगळं टाळण्यासाठी नेमकं काय करायचं ते आपण समजून घेणार आहोत. आता हा आकडा बघा, तब्बल 9,20,00,000. पण यामागचं वास्तव थोडं धक्कादायक आहे. गेल्या 22व्या हफ्त्याच्या वेळी देशभरातून केवळ 92,00,000 शेतकऱ्यांनाच याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. ही आकडेवारीच सांगतेय की सरकारची सध्या सुरू असलेली पडताळणी मोहीम किती गंभीर आहे. ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत त्यांची नावं थेट वगळली जात आहेत. तर या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 4 गोष्टी पाहणार आहोत. नवीन बंधनकारक नियम कोणते आहेत, अपात्रतेची मुख्य कारणे कोणती, हे हप्ते मिळण्याच्या तारखा काय असतील आणि आपले पैसे सुरक्षित करण्यासाठी आपण पुढे काय पावलं उचलली पाहिजेत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, नवीन बंधनकारक नियम आणि त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल. इथे 2 गोष्टी अत्यंत तातडीने करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पीएम किसान ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन, म्हणजे मोबाईलवर स्वतःचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करणे. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तयार करणे. लक्षात घ्या, या दोन्ही डिजिटल प्रक्रियांसाठी फक्त मे महिन्याच्या अखेरपर्यंतचीच मुदत आहे. आता इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट करायला हवी. 22व्या हप्त्यावेळी सरकारने फार्मर आयडीसाठी थोडी सवलत दिली होती, हे खरे. पण आता ती सवलत पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे. आगामी 23व्या हप्त्यासाठी हा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणं 100% सक्तीचे आहे. आता कोणतीही मुदतवाढ किंवा सूट उरलेली नाही. वळूया पुढच्या भागाकडे, अपात्रतेची कारणे आणि या चुका कशा टाळाव्या. पडताळणीमध्ये नावे नेमकी का कट होत आहेत, तर याची काही प्रमुख कारणे आहेत. जसे की एकाच घरात एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असतील, कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरीत असेल, तुमच्या लँड सीडिंगच्या डेटामध्ये काही तफावत असेल, बँक खात्याला आधार लिंक नसेल किंवा अगदी तुमच्या नावात स्पेलिंगची छोटीशी चूक असेल. यापैकी एकाही निकषात अडचण आल्यास नाव पात्र यादीतून थेट बाहेर पडू शकतं. आता तिसरा आणि सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय, हप्ते वेळण्याच्या तारखा. हे पैसे नेमके कधी जमा होणार. तुम्हाला आठवत असेल, नमो शेतकरीचा 9वा हप्ता मुळात फेब्रुवारी-मार्चमध्येच अपेक्षित होता, पण निधीच्या कमतरतेमुळे तो रखडला. आता मे अखेरीस ई-केवायसीची कडक मुदत संपेल आणि त्यानंतर खरीप हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच, म्हणजेच जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे बहुप्रतीक्षित हप्ते जमा होण्याची दाट शक्यता आहे. बरं, निधीचा प्रश्न कसा सुटला आहे हे पाहूया. आगामी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर केला आहे. खुला प्रवर्ग, एससी आणि एसटी अशा सर्वच प्रवर्गांसाठी आता निधीची व्यवस्थित तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे निधी अभावी येणारे पूर्वीचे अडथळे आता पूर्णपणे दूर झाले आहेत. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. पुढील उपाययोजना. आपला हप्ता 100% सुरक्षित कसा करायचा. इथला सर्वात कळीचा मुद्दा असा की आता अजिबात वाट पाहत बसू नका. जर तुमची लँड सीडिंग, केवायसी किंवा अगदी स्पेलिंगची कोणतीही समस्या प्रलंबित असेल तर त्वरित तुमच्या तालुका पातळीवरील पीएम किसान नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. वेळीच हे सोडवलं तरच रखडलेले पैसे सुरक्षितपणे तुमच्या खात्यात पोहोचतील. आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. खरीप हंगाम अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. मग हा अत्यंत गरजेचा कृषी निधी मिळवण्यासाठी तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि डिजिटल आयडी खरोखरच पूर्णपणे अद्ययावत आहेत का, यावर नक्की विचार करा. मुदत संपण्यापूर्वी तुमची माहिती तपासा, जेणेकरून हक्काचा एकही रुपया अडकणार नाही. खूप खूप धन्यवाद. महत्त्वाची माहिती आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.